आता आपल्याला हेअरस्टाईल करायची असते तर पहिल्यांदा काय बघायचंय आपल्याला, आपल्या क्लायंटची कपाळपट्टी बघायची. कपाळपट्टी बघताना जर तुम्हाला दोन प्रकारची कपाळपट्टी दिसणार, एक कपाळपट्टी मोठी असते, एक कपाळपट्टी छोटी असते. तर जर तुम्हाला तुमच्या क्लायंटची कपाळपट्टी मोठी असेल तर ते हेअरस्टाईल तुम्ही कशी करणार, तिचं हेअरस्टाईलचं पार्टिशन, फ्रंट पार्टिशन काय करणार, साइड पार्टिशन करणार, जेणेकरून तुमचं ही तिची कपाळपट्टी डिवाइड होईल. ठीक आहे. आणि ज्यांची छोटी कपाळपट्टी असते त्यांची हेअरस्टाईल नेहमी तुम्ही अशी करणार की तिची कपाळपट्टी हेअरस्टाईलने झाकली गेली नाही पाहिजे, ती दिसली पाहिजे. नाहीतर तुम्ही जर तिची कपाळपट्टीला एस वेव्स किंवा अजून काही करताय तर पुढून असे केस घेताय किंवा काय करताय, किंवा कधी कधी आपण आता जे आहे की ते पुढून आपण केस थोडे थोडे बाहेर काढतो, तर ते तसं नाही करायचं. कारण का तिची कपाळपट्टी काय होईल, हाईड होऊन जाईल. तर जेवढी छोटी कपाळपट्टी आहे तेवढी तिला ओपन कशी दाखवता येईल ते बघणार, आणि जेवढी त्यांची मोठी कपाळपट्टी आहे ती हाईड कशी करणार किंवा कॉन्टर कशी करणार. हाईड करायचं असेल तर काय होतं, जेव्हा मोठी कपाळपट्टी असते तेव्हा तुम्ही बिंदी लावू शकता आणि हेअरस्टाईल तुम्हाला जशी आता मी इथे केले तशी तुम्ही हेअरस्टाईल करू शकता. जरी ती मागे जाणारी हेअरस्टाईल असली आणि तुम्ही जर थोडीशी मोठी बिंदी लावली तर काय होईल, तुमचं कपाळ काय होईल, कॉन्टर होऊन जाईल आणि कपाळपट्टी तुमची छोटी दिसेल. पण तेच जर तुमची एखादी ब्राईड असेल, ती बोले मला बिंदी आवडते पण तिची कपाळपट्टी छोटी असेल, तर त्यावेळी तुम्ही काय करा, हेअरस्टाईल तुम्ही पाठीच करायची आहे कारण तिची कपाळपट्टी दिसायला पाहिजे. पण जी तुम्ही बिंदी घ्याल ती काय करणार, एकदम छोटी बिंदी घ्यायची आहे, जेणेकरून तुमच्या क्लायंटची डिमांड पण पूर्ण होईल आणि हेअरस्टाईल पण पूर्ण होईल. आणि आपलं जे नॉलेज आहे किंवा आपल्याला ज्या पद्धतीने हेअरस्टाईल करायची आहे किंवा दाखवायची आहे ती दाखवता येईल. ओके.